तिरुपरमकुंद्रम टेकडीवरील या मंदिरात दरवर्षी होणाऱ्या कार्तिकेय दीपम उत्सवाला हिंदू परंपरेत महत्त्वाचं स्थान दिलं जातं। या टेकडीवर एक दर्गाही आहे। हिंदू तामिळर काचीचे संस्थापक सीमान, ज्यांना राम रविकुमार म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनी या मंदिरातील एका खांबावर दिवा लावू दिला जात नाही म्हणून याचिका दाखल केली। त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मंदिर प्रशासनाला निर्देश दिले की दर्ग्याजवळ असलेल्या दीपथून म्हणजेच उत्सवाच्या दिव्यांसाठी परंपरेने वापरला जाणारा दगडी खांब येथे दिवा सतत प्रज्वलित ठेवण्याची काळजी घ्यावी। न्यायालयाने सांगितलेल्या दीर्घकालीन परंपरेचं पालन राखण्यासाठी हा आदेश देण्यात आला होता, जेणेकरून स्थळाच्या धार्मिक महत्त्वात व्यत्यय न आणता भाविकांना प्रवेश मिळू शकेल। या मंदिरात प्रत्येक वर्षी कार्तिकेय दीपम हा उत्सव साजरा केला जातो। अर्थात या खांबावर दीप प्रज्वलन करण्याची परंपरा 80 वर्षांपूर्वी थांबली। त्याआधी शेकडो वर्षांपासून ती सुरू होती, पण ती पुन्हा सुरू व्हावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती। नोव्हेंबर डिसेंबर या काळात हा उत्सव साजरा होतो।